पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। यूपीएससीच्या वेळेस खोटी माहिती दिल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे आणि या प्रकरणात तिच्यावर कारवाई देखील झाली आहे। आणि आता अटकेची टांगती तलवार पूजा खेडकरवर होती, पण त्यापूर्वी जामिनासाठी अर्ज केला होता आणि हा जामीन अर्ज आता मंजूर झालाय। त्यामुळे पूजा खेडकरला अटकेपासून तुर्तास दिलासा मिळालाय। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झालाय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्यासोबत आहेत। संदीप, अगदी ही मोठी बातमी म्हणावी लागेल की पूजा खेडकरला अखेर जामीन हा मंजूर झालेला आहे। अटकपूर्व जामीन आहे हा, आणि सर्वोच्च न्यायालयानं हा अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे। त्यामुळे यापुढे आता पूजा खेडकरला अटक होणार नाही यात असं खरं तर सिद्ध झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला यूपीएससी मध्ये निवड झाली होती त्यानंतर कागदपत्र आणि संपूर्ण एक मोठा घोटाळा तो समोर आलेला होता। त्यामुळे पूजा खेडकर ही अडचणीत सापडलेल्या होत्या आणि यूपीएससीने देखील त्यांची सनद जी आहे ती काढून घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। दिल्ली क्राईम ब्रांच, महाराष्ट्र पोलीस दल देखील त्यांचा शोध घेत होतं, मात्र त्या सापडत नव्हत्या। मात्र दिल्ली हायकोर्टानं ज्यावेळेला निर्देश दिले होते त्यानुसार त्या जामीन क्राईम ब्रांच समोर हजर झालेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्यावर सुनावणी करताना आज त्यांना हा अटकपूर्व जामीन देण्यात आलेला आहे। ठीक आहे संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।